मी तर आज अशा ठिकाणी गेले होते जिकडे जाऊन माझं मन तर प्रसन्न झालं होतं आणि माझी खूप दिवसाची इच्छा पण. थांबा पब्लिक, असं नाही, चला पहिल्यापासून बघूया. हे गाईज, हॅलो, मी तुमची परळीची आयशू आणि स्वागत आहे तुमचं माझ्या अनादर ब्लॉगला. फ्रेश वगैरे झाले आणि पहिला आले म्हणजे ते पेट्रोल टाकायला, कारण की अगोदर आपल्या क्वीनला पेट्रोलची गरज होती, त्यामुळं पहिल्यांदा तेच काम करून घेतलं. आणि मी तर लागले होते इकडं आज हायवेला. अर्ध्या पाऊण तासामध्ये मी तर पोहोचले होते लोकेशनला. आता तर तुम्हाला लोकेशन माहीतच झालं असेल कोणतं आहे तर. आणि आज गुरुवार असल्यामुळे शिरसाळ्याचा बाजार होता आणि मी गेले होते हॉटेलवर व्हिडिओ काढण्यासाठी, पण तिकडं थोडा टाइम बाकी असल्यामुळे शूटला टाइमपासच करत बसले होते. पण मनात माझ्या लगेच एक विचार आला, चला म्हणलं मला कोणातरी ठिकाणी जायचंय, आज जाऊन मी माझी राहिलेली इच्छा पूर्ण केली. चला तुम्हाला पण दाखवते गाईज. खरंच मी शिरसाळ्यामध्ये पहिल्यांदा असं काहीतरी भव्य दिव्य विहार पाहत आहे. खरंच आज खूप मन प्रसन्न झालेलं आहे माझं. इथे येऊन मला बौद्धाच्या शांतीचा अनुभव झाला. मला कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन आलं होतं, बट मी काही कारणास्तव म्हणजे नाईटला प्रोग्राम असल्यामुळं माझं येणं झालं नव्हतं गाईज. त्यामुळं खूप दिवसाची इच्छा होती मला इथं यायची, ती आज पूर्ण झाली आहे. मला खूप छान वाटलं. गाईज कमेंटमध्ये नमो बौद्धाय होऊन जाऊ द्या. आता खूप टाइम झाला होता त्यामुळं हॉटेलवर आले आणि लवकर रेडी वगैरे झाले. हा लुक केला होता मी फर्स्ट, पण खरंच खूप गरमी होती त्यामुळं हे सोल्डाले केस मी परत एकदा बांधून घेतले, कारण की सोल्डाल्या केसामध्ये आज मी कम्फर्टेबलच नव्हते, कारण की असली गरमी होत होती ना मला, काय सांगू तुम्हाला. तर मी सेकंड शूट तर मी ह्या ड्रेसवरच घेतला, कारण की परत साडी घालायची माझी कॅपॅसिटीच नव्हती एवढ्या गरमीनं. पब्लिक, आज हॉटेलवरती ह्या बेबीसोबत माझी तर जरा चांगलीच गट्टी जमली होती. हे बेबी जरा जास्तच माझं ऐकत होती बरं का पब्लिक. मी जसं म्हणेल तसंच करत होती. आणि ते माझं ऐकते ते लोक मला फार आवडतात बरं का. चला आता जेवण वगैरे तर करून घेतलं मी, कारण की खूप लेट झाला होता मला तसं तर. आणि तुम्हाला जर मंडळी जर माझ्या ॲडव्हर्टाईज पाहायच्या असेल तर विथ आयशू ऑफिशियल ह्या पेजला नक्की फॉलो करा. तुम्हाला तिकडं सगळ्या ॲड बघायला भेटतील माझ्या. तुम्हालाही प्रमोशन करायचं असेल तर नक्की मला मेसेज करा. चला मग आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगला. थँक्स फॉर वॉचिंग. सो बाय.